श्रीराम. द्वितीय स्थानातल्या हर्षल बद्दल माहिती जाणून घेऊया. द्वितीय स्थानातला हर्षल जो आहे हा प्रामुख्याने आपल्या वाणीमध्ये फटकळपणा तयार करतो. कारण की हर्षल जसे की मी सांगितले की तो कोणत्याही गोष्टीवरचा ताबा उडवणारा ग्रह आहे आणि तो आता द्वितीय स्थानामध्ये पडलेला आहे. इथं उदाहरणार्थ घेऊया की 10 लोक एखाद्या विषयावर चर्चा करत आहेत आणि ती चर्चा करताना एक डिसिप्लिन आहे, प्रोटोकॉल आहे, तो आपल्याला आता पाळायचा आहे 10 लोकांबरोबर चर्चा करताना. पण ह्या द्वितीय स्थानात हर्षल असणारी व्यक्ती जी आहे ती अचानकपणे वेगळ्याच विषयाला वाचा फोडते आणि विषय डायव्हर्ट करून टाकते. मग त्यामुळं त्या व्यक्तीचे जे इम्प्रेशन आहे 10 लोकांमध्ये ते थोडेसे वेगळे होताना दिसून येते. आणि प्रामुख्याने अशा गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या कॉर्पोरेट लाईफमध्ये चालत नाही, तर तिथं तुम्ही फार काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर द्वितीय स्थानामध्ये जर शनी हर्षल युती असेल तर ह्याच्या उलट होतं. व्यक्तीची जी बोलण्याची शैली आहे ती फार सावकाश आणि मंद गतीने असते आणि ती बोलताना विचारपूर्वकही बोलते. त्याच्या शब्दांचा जो ठहराव आहे तोही अगदी त्या वाक्याच्या अर्थाला धरून असतो आणि त्यामुळे असे जे व्यक्ती आहेत शनी हर्षल द्वितीय स्थानात असणारे व्यक्ती ही चांगली वक्ते होतात. शांतपणे सावकाशपणे प्रत्येक गोष्ट मांडण्याचे कौशल्य ह्या शनी हर्षल युतीचे द्वितीय स्थानामध्ये असणाऱ्यांना मिळते. मग एक ताजंच उदाहरण आपण घेऊया. आता शनी हर्षल गुगलमध्ये जो बायडेन यांची पत्रिका उपलब्ध आहे, तर त्यांच्या द्वितीय स्थानामध्ये शनी हर्षल युती आहे आणि ते जेव्हा एखादं भाषण करायला उभारतात त्यावेळेस त्यांच्या शब्दांची फेक जी आहे ती तुम्ही नक्की अनुभवा आणि अगदी सुंदर आणि उत्तम प्रतीने शब्द आणि वाक्यरचना मांडण्याची त्यांची शैली आहे. तर हा इफेक्ट जो आहे हा शनी हर्षल द्वितीय स्थानामध्ये असल्यामुळं आलेला आहे. अर्थात त्याचा राशी आणि नक्षत्रांवरून सुद्धा प्रभाव आपणास दिसून येतोच, तो आपण नाकारू शकत नाही. त्याचबरोबर शनी हर्षल द्वितीय स्थानामध्ये असतील तर मात्र व्यक्तीची कौटुंबिक हानी कोणत्या ना कोणत्या तरी मार्गावरून होते. कौटुंबिक हानी म्हणजे अचानकपणे वाईट घटना आपल्या कुटुंबामध्ये घडणे, असे प्रसंग त्या व्यक्तीच्या कुटुंबात शनी महादशेत घडून येतात किंवा शनीच्या आंतरदशेमध्ये घडून येतात. किंवा योगिनी दशेचा जरी विचार केला तर संकटा योगिनी उल्का योगिनीमध्ये ह्या गोष्टी घडताना दिसून येतात. त्यामुळं शनी हर्षल युती जी आहे ही थोडीशी हानी पोचवणारी आहे आणि थोडीशी चांगलीही आहे द्वितीय स्थानामध्ये. अशा व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राजयोग तयार करते शनी हर्षल युती. ज्या व्यक्तींमध्ये उत्तम बोलण्याचे कौशल्य आहे त्यांच्यासाठी ती राजयोग तयार करणारी आहे. जर शुक्र हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये असेल तर मात्र व्यक्तीला अफाट धन मिळते आणि ते अचानकपणे मिळते. मग कोणत्या ना कोणत्या तरी वाम मार्गाने मिळेल किंवा चांगल्या मार्गानेही मिळेल ते, पण अफाट धन त्या व्यक्तीला मिळते. काहीतरी केसेस अशा असतात ज्या पूर्ण कर्जबाजारी होऊन डबघाईला आलेल्या असतात आणि त्या अचानकपणे उभारी घेतात. ज्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र हर्षल युती द्वितीय स्थानात आहे त्यांना लक्ष्मीची कृपा, असीमित कृपा त्यांच्यावर असते. अचानकपणे धन लाभ होत राहतात, आयुष्यभर होत राहतात. जेव्हा जेव्हा शुक्राची सूक्ष्म दशा लागते तेव्हा तेव्हा हे अचानकपणे धनलाभ होत राहतात. हर्षल चंद्र युती जर द्वितीय स्थानामध्ये असेल, चंद्र हर्षल युती, तर त्यावेळेस मात्र व्यक्तीने आपल्या मनावर आणि जिभेवर पूर्णपणे ताबा ठेवणे गरजेचं आहे. इथं होतं काय, व्यक्ती सकाळी एक स्टेटमेंट करते, दुपारी एक स्टेटमेंट करते, रात्री एक स्टेटमेंट करते. तर असं केल्यामुळे होतं काय की 4 लोकांचा विश्वास जो आहे तुमच्यावरचा उडून जातो. नाही, हे घटक्यातच एक बोलते आणि दुसऱ्या घटक्यात वेगळंच काहीतरी बोलते, त्यामुळं त्याला विश्वास ठेवण्यासारखं त्या व्यक्तीमध्ये काही नाही. अशा कमेंट्स मग सोसायटीमधून येऊ शकतात. त्यामुळे चंद्र हर्षल युती असणाऱ्यांनी विचारपूर्वक बोलावं, पण एकच वाक्य बोलावं आणि आपल्या वाक्यामध्ये एकच अर्थ ठेवावा. निरर्थक कुठलीही बडबड
चंद्र हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये असल्यावर करू नये. त्याच्यानंतर गुरु हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला अनावश्यक सल्ले देण्याची फार सवय असते, बडबड करण्याची फार सवय असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने एक विषय घेतलेला आहे लेक्चरसाठी किंवा कीर्तनासाठी आणि तो विषय सोडून वेगळीकडेच वायफळ चर्चा करत बसणे, हा प्रकार चंद्र हर्षल युतीचा द्वितीय स्थानामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर चंद्र हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये जर असेल तर व्यक्तीचा आवाज अगदी सुंदर आणि गोडही असतो. इतका गोड बोलणे, सावकाश पद्धतीने, अगदी समोरच्याला आलेला क्रोध जो आहे तो सुद्धा शांत करण्याची असीमित ताकद ह्या व्यक्तीमध्ये असते. त्यामुळे चंद्र हर्षल युती जी आहे ही अगदी उत्तम द्वितीय स्थानामध्ये म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये असंही दिसून येतं द्वितीय स्थानामध्ये हर्षल एकटा आहे आणि अष्टम स्थानामध्ये चंद्र आहे. त्याही पत्रिकेमध्ये व्यक्तीचा आवाज अगदी गोड आणि सुंदर असतो आणि तो ऐकून अनेक लोक प्रभावित होतात. त्याचबरोबर जर राहू हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला कुठले ना कुठले तरी धूम्रपान करण्याचे वाईट व्यसन लागू शकते, मद्यप्राशन करण्याचे वाईट व्यसन जे आहे ते लागू शकते. पण व्यसन लागेल ते लागतो, पण ते जे आहे ते आवाक्याच्या बाहेर जातं, त्याच्यावर ताबा राहत नाही आणि तिथं त्या व्यक्तीला नुकसान होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्या व्यक्तीने स्वतःवर ताबा ठेवणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर केतू हर्षल द्वितीय स्थानामध्ये एखाद्या फिमेलच्या जरी कुंडलीमध्ये असतील तर त्यांना घशासंबंधित किंवा मानेच्या संबंधित कोणते ना कोणते तरी आजार जे आहेत ते अचानकपणे उद्भवू शकतात. उदाहरणार्थ आपण असं घेतलं की हार्मोन इम्बॅलन्स किंवा थायरॉइड असे जे आजार आहेत ते केतू हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये असल्यावरही होतात. त्याचबरोबर रवी हर्षल युती, रवी आणि हर्षल अर्थात तिथं आपण आता अशी एक कन्सेप्ट लागवतो की हर्षलचा अस्त झाला, रवीच्या युतीमध्ये जे ग्रह येतात त्यांचा अस्त होतो अशी एक संकल्पना आहे. पण रवी हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये तूळ राशीत असेल म्हणजे रवी त्याच्या नीच राशीमध्ये असेल तरी सुद्धा हार्मोन इम्बॅलन्सचे प्रकार जे आहेत ते दिसून येतात. मंगळ हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये जर असेल तर त्या व्यक्तीच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये सारखी काही ना काहीतरी भांडणे चालू राहतात. सकाळी भांडणे, दुपारी, संध्याकाळी. जेव्हा जेव्हा ती कुटुंबामध्ये कोणते ना कोणते तरी विचार मांडते तर तिथं बारीक सारीक गोष्टींवरून वाद तयार होतात आणि भांडणेही होताना दिसून येतात. त्याचबरोबर मंगळ हर्षल युती द्वितीय स्थानात असेल तर व्यक्तीला स्फोटक धनलाभ होतात. स्फोटक इथे मी असा शब्द वापरतोय की त्यांनी 1.5 वर्ष असा विचारही केला नसेल की माझ्या आयुष्यात एवढा काही मोठं धन येणार आहे आणि अचानक धन त्याला मिळून जातं ज्याच्या द्वितीय स्थानात मंगळ हर्षल आहे. हर्षल नेपच्यून युती द्वितीय स्थानामध्ये जर असेल तर मात्र व्यक्ती जास्त बडबड करत नाही, पण एकदाच बोलते पण लाख मोलाचं बोलते. म्हणजे आपण म्हणतो ना की हा व्यक्ती जास्त कोणाशी इंटरॅक्शन करत नाही, गप्पा मारत नाही, त्याच्याच नादात असतो, पण एकदाच बोलती फक्त ती व्यक्ती आणि ते बोललेलं जे आहे ते वर्षानुवर्षे लक्षात राहते. त्याच्यानंतर बुध हर्षल युती द्वितीय स्थानामध्ये असेल तरी सुद्धा व्यक्तीची वाणी जी आहे ती प्रभावी असते, प्रबोधनकारी असते. प्रबोधनकारी ह्याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि नेमकं त्याच्याबद्दलची जागरूकता आणण्याची जी वाणी असते, शब्द असतात, ही त्या व्यक्तीच्या मुखातून नेहमी बाहेर येत राहतात. मग कोणताही चर्चेचा विषय का असणे ही व्यक्ती नेहमी बुद्धिमान विचार जे आहेत ते सोसायटीमध्ये मांडत राहते आणि असीमित मांडत राहते. काही उत्तम लेखक किंवा काही चांगले कॉमेडियन्स जे आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा बुध हर्षल युती जी आहे ती द्वितीय स्थानामध्ये दिसून येते. व्यक्तीला अचानकपणे हसवण्याची कला ज्यांच्यामध्ये असते त्यांच्या पत्रिकेत बुध हर्षल युती जी आहे ती फार चांगली काम करते. त्यामुळे बुध हर्षल युती जी आहे आपण याला असंच म्हणूया की कॉमेडियन्स जे असतात ते बुध हर्षल युतीवाले असतात आणि एखादा संदेश जर दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर तो विनोदी पद्धतीने पोहोचवण्याची कला जी आहे ती बुध हर्षल युतीवाल्यांची असते. किंवा चतुरपणाने संवाद साधणे हा जो प्रकार आहे हा बुध हर्षल युतीचा आहे.
मी पुन्हा एकदा रिपीट करतो, चतुरपणाने एखादी गोष्ट जी आहे ती सोसायटीमध्ये पसरवणे, तो संवाद जो आहे तो बुध हर्षल युतीचा असतो आणि तो प्रामुख्याने द्वितीय स्थानामध्ये बुध हर्षल युती असेल तर दिसून येतो. मात्र हा जो बुध आहे हा नीच राशीचा नसावा. त्याच्यानंतर जर राहू आणि हर्षल आणि बुध हे तिन्ही ग्रह जर द्वितीय स्थानामध्ये असतील तर व्यक्ती मात्र कायम खोटं बोलत राहते आणि त्या खोटं बोलण्यामुळे व्यक्तीचा स्वभाव जो आहे किंवा व्यक्तीची जी इमेज आहे ती सोसायटीमध्ये ती खराब होताना दिसून येते. त्यामुळे राहू बुध हर्षल युती जी आहे ह्याच्याबद्दल इतर व्यक्तींनीही यांच्यापासून सावध राहावं आणि ह्या व्यक्तींनीही खोटं बोलणे टाळावे. त्याच्यानंतर मंगळ शनी आणि हर्षल युती जरी द्वितीय स्थानामध्ये असेल तर मात्र व्यक्तीच्या संसारात फार अडचणी येताना दिसून येतात. तर मित्रांनो, व्हिडिओ मी थोडक्यातच सांगितला आहे आज. हर्षल ह्या ग्रहाचा जास्त काही खुलासा आतापर्यंत झालेला दिसून येत नाही. माझ्या निरीक्षणात जेवढं आलं तेवढं आपणासमोर मी मांडलेलं आहे. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.